त्यांच्याशी चर्चा करून ती कुठली महामंडळ ते देणार आहे या संबंधामध्ये मुख्यमंत्र्यांशी मी बोलणार आहे आणि आता जे वाटप होईल त्याच्यामध्ये अडचण काय नाही आहे, पण शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणणं हेच आहे की आमचा आरपीआय जो आहे तो बीजेपीच्या कोट्यामध्ये आहे. तर बीजेपीच्या कोट्यामध्ये जी महामंडळ येतील तर त्या महामंडळामधून आम्हाला महामंडळ द्यावी अशी आमची मागणी आहे. पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले पण शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, पेट्रोल डिझेलचे भाव दैनंदिन वाढत चालले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही आहे, पण तो मिळाला पाहिजे ही भूमिका भारत सरकारची आहे. मध्यंतरी 3-4 दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आलेले आहे. त्यांनी प्रधानमंत्र्यांची आणि अमित शहा साहेबांची भेट घेतलेली आहे आणि कांदा उत्पादकांची फार मोठी अडचण आहे. कधी कधी 1 रुपये किलो त्यांना कांदा विकायला लागतो. त्यामुळं त्याचा एक कांद्याचा एक हमी भाव ठरला पाहिजे. त्यामुळे त्यांना एक कमीत कमी 12-15 रुपये तरी त्यांना मिळाले पाहिजे अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. आणि देवेंद्र फडणवीसजी हे अमित भाईंना भेटून आलेले आहेत. कांदा निर्यातीला बंदी अजिबात नाही असे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं भारताच्या बाहेर जर कांदा पाठवला तर शेतकऱ्यांना त्याचा चांगला प्रभाव मिळणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अनेक प्रश्नांवरती ते चर्चा करून आलेले आहे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ऑलरेडी पाहिलं गेलं तर प्रकाश आंबेडकरांनी आरोप केलेला आहे की आपला माल बाहेर जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा नरेंद्र मोदींनी बळी दिलेला आहे म्हणून. भारतातील शेतकऱ्यांचा बळी दिलाय प्रकाश आंबेडकर म्हणतात. काय शेतकऱ्यांचं काय म्हणा फार माल बाहेर जात नाही शेतकऱ्यांचा, त्यामुळं नाही बाहेर जात नाही म्हणजे आता जे काही युद्धामुळे अडचण झालेली आहे त्यामुळं ती अडचण आहे. पण आता मला वाटतं की आता युद्धाच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की कुर्मुजच्या त्या ठिकाणावरून जो गॅस आणि क्रूड साठा सगळ्या जगभरामध्ये जातो तर त्या ठिकाणी मोठी अडचण होती. तर त्या युद्धामुळं मला वाटतं की जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते ट्रान्सपोर्टेशन तेवढं नियमित नाही आहे आणि त्यामुळं बाहेर जाणारा जो माल आहे तो तेवढ्या पद्धतीनं जात नाही. गोष्ट खरी आहे. तो माल लवकरात लवकर गेला पाहिजे यासाठी युद्धाची अडचण आहे आणि युद्ध जर संपलं तर ऑटोमॅटिकली तो माल त्या ठिकाणी जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार आहे. महागाईचा जी झळ आपल्या सगळ्यांना बसते त्याच्यामध्ये आपण एका चुकीच्या देशाला पाठिंबा दिलाय म्हणून ही सगळी झळ आपल्याला बसते. जर आपण इस्रायलऐवजी इराणला पाठिंबा दिला असता तर ही झळ बसली नसते असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं की इस्रायलऐवजी इराणला आपण काही कुणाला पाठिंबा दिलेला नाही आहे. म्हणजे भारत सरकारने या युद्धामध्ये अमेरिका किंवा इस्रायल यांना कुणालाही पाठिंबा दिलेला नाही आणि इराणला जरी पाठिंबा फक्त नरेंद्र मोदी यांनी शांततेची भूमिका मांडलेली आहे. आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे, आम्हाला विश्वशांती हवी आहे ही भूमिका त्यांनी आता अनेक देशाचा दौरा केल्यानंतर त्यांनी भूमिका मांडलेली आहे. त्याच्या अगोदर युद्ध चालू असताना त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की युद्ध होणं योग्य नाही आहे. आणि इराणला डायरेक्ट पाठिंबा जरी आपण दिला नसला तरी इराणने आपल्याला मदत केलेली आहे. म्हणजे आपल्याला क्रूड ऑइल आणि गॅस जो आहे तो आपल्याकडं येण्यासाठी त्यांनी बंदी घातली नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये तो साठा आपल्याकडे आलेला आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्या गाड्या चाललेल्या आहेत, कारखाने चाललेले आहेत. काय थोडी मध्यंतरी अडचण आली होती पण मला असं वाटतं की इराणचे आणि आपले संबंध अत्यंत चांगले आहेत. आताचे अगोदरपासून जे चांगले आहेत आणि काँग्रेसच्या काळापासूनच अमेरिकेबरोबर आपले संबंध चांगले आहेत. म्हणजे नरेंद्र मोदी आल्यानंतर त्याने अमेरिकेसोबत संबंध ठेवले असं अजिबात नाही आहे. आपला व्यापार जो आहे मध्यंतरी ज्यावेळेला इंडो US डील झालं त्याच्यामध्ये 47 लाख कोटीचं डील झालेलं आहे. म्हणजे आपल्या देशाचं या वर्षीचं बजेट 57 लाख कोटीचं आहे. तो जो डील आहे तो 47 लाख कोटीचा आहे आणि त्यामुळं देवाणघेवाणीमध्ये व्यापारामध्ये त्यामध्ये भारताचा फायदा असल्यामुळेच ते डील झालेलं आहे. आम्ही काही अमेरिकेच्या दबावाखाली अजिबात नाही आहे. नरेंद्र मोदीजी हे कोणासमोर झुकणारे नाही आहेत आणि त्यामुळं राहुल गांधी अनेक वेळेला आरोप करतायत पण त्या आरोपामध्ये ते अजिबात नाही आहे. त्यामुळं भारत हा स्वतंत्र देश आहे, ताकदवार देश आहे आणि आमचे पंतप्रधान कुणासमोर झुकणारे नाही. राहुल गांधींनी निवडणुकीच्या पद्धतीवर सांगितलं होतं की निवडणुकीनंतर दर वाढणार इंधनाचे
राहुल गांधींनी जे सांगितलं होतं की निवडणुकीनंतर दर वाढणार आहे, तर त्या पद्धतीने निवडणूक झाली आणि सगळ्याच गोष्टींचे दर वाढले. नाही, राहुल गांधी म्हणाले होते की दर वाढणार आहेत, पण ते इलेक्शन झाल्यामुळे दर वाढले असं अजिबात नाही आहे. युद्ध झाल्यामुळे दर वाढलेले आहे, युद्धामुळे अनियमित आल्यामुळे दर वाढलेले आहे. आपली इकॉनॉमी एकदम डाऊन होऊ नये म्हणून काही सरकारला थोडासा अडचणीचा निर्णय घ्यावा लागलेला आहे. आणि 12 वर्षामध्ये आम्ही कधी डिझेल पेट्रोलमध्ये वाढ केलेली नव्हती. मनमोहन सिंग असताना तर एका वेळेला 3-3 महिन्यामध्ये 2-3 वर्षात 10 वेळेला वाढ झालेली होती. त्यामुळं मला वाटतं की महागाई काही प्रमाणामध्ये वाढत आहे, गोष्ट खरी आहे, परंतु काही दिवसानंतर त्याला एक स्थिरता येईल. आणि राहुल गांधींचा जो आरोप आहे की इलेक्शन आता संपलेलं आहे म्हणून हे सगळं वाढलेलं आहे, तर असं अजिबात नाही आहे. इलेक्शन होतात जातात. आता इथं आमच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या. आता निवडणुकीचा विषय अजिबात नाही आहे, पण अर्थतज्ञांची चर्चा केल्यानंतरच नरेंद्र मोदींना हा निर्णय घ्यावा लागलेला आहे आणि देशाच्या हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे. आणि जनतेला आमचं आव्हान आहे की आपण थोडंसं देशाच्या इकॉनॉमीसाठी थोडंसं त्रास सोसला पाहिजे, पण नंतर काही काळानंतर नक्की महागाई कमी होणार आहे आणि जे पेट्रोल डिझेलचे भाव जे आहे ते कमी नक्की करण्याचा प्रयत्न आमचा होणार आहे. तर शेवटचा प्रश्न आम्हाला जायचा आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही तू किती विचारतो सगळे. उपवर्गीकरणाबाबत तुम्ही तुमची भूमिका मांडली आता. जर उपवर्गीकरणाचा वाद मिटवायचा असेल तर ज्या एससी किंवा एसटी कॅटेगरी मधले जे काही उपजाती आहेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना जे काही आर्थिक अडचण निर्माण होते त्यासाठी आपण त्यांना कशा पद्धतीने हातभार देणार आहोत? नाही, त्याच्यासाठी आता आमचं मत असं आहे की एकतर बौद्ध समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळं, बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे जो आमचा महार समाज पूर्वीचा किंवा आता बौद्ध समाज जो आहे त्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असल्यामुळं सर्व क्षेत्रामध्ये बौद्ध समाजाचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. पण आता मातंग समाज आहे किंवा इतर काही जे छोटे छोटे समाज आहे त्याच्यामध्ये शिक्षणाचं भावना वाढवण्यासाठी मला वाटतं की शासनाने त्याचा निर्णय घ्यावा, सामाजिक न्याय खात्याने त्याचा निर्णय घ्यावा आणि त्या जातीतल्या मुलांना शिक्षणासाठी कशी संधी मिळेल या दृष्टिकोनातून त्याचा प्रयत्न झाला तर त्या जातीमधल्या लोकांना ही संधी मिळणार आहे. त्यामुळे शिक्षणामध्ये कशी चांगली त्यांची प्रगती होऊ शकेल अशा पद्धतीचा प्रयत्न राज्य सरकारने करावा. आणि रिपब्लिकन पक्षाचं मत हेच आहे की रिपब्लिकन पक्ष फक्त बौद्ध समाजाचा नाही, रिपब्लिकन पक्ष सर्व जातींचा पक्ष आहे आणि त्यामुळं सर्व जातींना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे.